स्वामी, माझ्या मनात जे होतं ते सगळं मी बोलले, पण माझा हा निरोप माझ्या लेकापर्यंत तुम्ही कसा पोहोचवाल? तुम्ही तर मला तो कुठे आहे हेही सांगत नाही आहात. मग ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत कशी जाणार? सुंदर आहे, या जगात प्रत्येकाला वाटतं की सगळं काही आपणच ठरवतोय. कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं, कोणाचं चांगलं करायचं आणि कोणाचं वाईट. पण कोणाचं काय करायचं आणि कोणाचं काय होणार याचा हिशोब आधीच लिहिलेला असतो. म्हणजे प्रारब्ध ना स्वामी देवा? हो, प्रारब्ध. माणूस दुसऱ्याचं नशीब बदलायला निघतो, पण त्या प्रयत्नात स्वतःच्या नशिबावर काय लिहितोय हेच त्याच्या लक्षात येते. अगं ए कावेरी, कुठे गेली ही पोरगी? इथेही नाहीये ही. माझं धनही गेलं आणि आणि ही पोरगी गेली हातातून. कावेरी, तू फक्त एकदा माझ्या हाती लाग, मग बघच मी तुझं काय करते ते. दुसऱ्याचं वाईट चिंतून स्वतःचं चांगलं करता येत नाही. दुसऱ्याचा हक्क हिरावून स्वतःचं भाग्य उभं करता येत नाही. कारण माणूस कर्म करतो, पण त्या कर्माचा शेवट काय लिहायचा हे नियती ठरवते. मग वंदना, ती तू असो किंवा रामप्पा, यांनी जे पेरलंय त्याच्या वाटेला तेच येणार. फक्त कोणाचा हिशोब कधी मांडायचा हे फक्त आम्हाला ठाऊक असतं. नियतीचं लिखाण पुसता येत नाही, पण चांगल्या कर्माने पुढचं पान नक्की बदलता येतं. विमला, ए विमला, विमला, ए विमला, अगं आहेस कुठे? विमला, आजीला झालं काय? एका हाकेला ओ देणारी एवढ्या हाका मारल्या तरी उत्तर नाही. अगं आहेस कुठे? विमला, विमला, गेली कुठे ही बावळट? मला विचारल्याशिवाय शेजाऱ्यांकडे सुद्धा जात नाही. माझ गेली कुठे? हे का आईसाठी तिचा मुलगाच तिचं सगळ्यात मोठं वैभव असतो. आज मी माझ्या लेकराला शोधायला जाणार म्हणजे जाणार, कुणी किती अडवलं तरीही. खरंच गेली की काय एकटी लेकाला शोधायला? विमला, तू खरंच निघून गेलीस की काय? विमला, ए विमला, विमला. सुंदरा, आतून एक कोरा कागद घेऊन ये. कोणाच्या तरी मनात खूप काही साचलंय, त्याच कागदावर उतरवायचंय. आणते. दमले ग बाई, काम करून दमले. गयताई, अहो मगाशी मी बाहेर गेले तेव्हाही तुम्ही वातीच वळत होतात. आता बाहेरनं सगळी कामं करून आले तरीही तुम्ही वातीच वळतायत. स्वामी, काय आहे मा? विमला, ह्या अचानक इथे कशा? स्वामी, स्वामी वाचवा मला. माझ्या आईचं काळी शांत करा स्वामी. मनातलं दुःख अश्रूंद्वारे बाहेर पडू दे, पण आशा सोडू नकोस. कशी शांत हो? माझं लेकरू घर सोडून गेलाय. आज 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून मी त्याचा आवाज ऐकला नाहीये, त्याचं तोंड बघितलं नाहीये. तो कुठे असेल, कसा असेल, जिवंत असेल की? अशुभ बोलू नकोस.
आईच्या तोंडात लेकरासाठी नेहमी आशीर्वाद असावा. स्वामी, यांनी त्याला शोधायचे प्रयत्न केले, माणसं सुद्धा पाठवली, पण तो नाही सापडला. मी म्हटलं की मी शोधते त्याला, मला जाऊ द्या, पण ते मला सुद्धा जाऊ देत नाहीयेत आणि ते सुद्धा जात नाहीयेत. मी अनेकदा बोलले त्यांना की स्वामींकडे जाऊया, त्यांच्या चरणी आपले प्रश्न ठेवूया, पण त्यालाही नकार दिला. शेवटी आज मी त्यांना काहीही न सांगता आले. मी त्यांचा शब्द मोडलाय, मला कळतंय स्वामी, पण मी काय करू? माझ्या आईचं काळीज आहे. आज एका पतीच्या शब्दापेक्षा एक आईची माया वरचढ ठरली. मला माझं लेकरू हवंय स्वामी, मला बाकी काही नको. स्वामी, आत्ताच्या आत्ता माझं लेकरू मला परत आणून द्या. विमला, आईची हाक लेकरापर्यंत पोचायला वेळ लागू शकतो, पण परमेश्वरापर्यंत पोचायला क्षणही लागत नाही. तुझी हाक आमच्यापर्यंत कधीच पोचली आहे. मग माझ्या मुलाला परत आणा ना स्वामी. विमला, तुझ्या मुलाला आत्ता आम्ही तुझ्यासमोर आणू शकत नाही, का स्वामी? पण तुझ्यासाठी एक गोष्ट नक्की करू शकतो. स्वामी देवा, हा कागद घे. कागद कशासाठी स्वामी? तुझ्या मनात तुझ्या लेकरासाठी जे काही साचलंय ते सगळं या कागदावर लिही. आई म्हणून जे काही सांगायचंय ते सगळं लिही. राग असेल तर राग लिही, माया असेल तर माया लिही, डोळ्यातले अश्रू शब्दात उतरव. तुझा निरोप आम्ही त्याच्यापर्यंत पोचवू, तो जिथे कुठे असेल तिथे. म्हणजे स्वामी, तुम्हाला माहिती आहे माझा मुलगा कुठे आहे? सांगा ना स्वामी, माझा मुलगा कुठे आहे? मी जाते, किती लांब असू देतो, किती संकट येऊ दे, फक्त मला सांगा माझा मुलगा कुठे आहे स्वामी. ते आता सांगता येणार नाही. पण का स्वामी? स्वामी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की माझा निरोप तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवाल. म्हणजे माझा मुलगा सुखरूप आहे ना स्वामी? हा जीवात जीवाला माझ्या. लोक म्हणतात की गुरुच्या चरणी गेल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दातच मिळेल असं नसतं. त्यांचं एक स्मित हास्य सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातं. आज कळलं मला, हे खोटं नाहीये. माझा मुलगा कुठे आहे हे मला नाही कळलंय, पण तो सुखरूप आहे की नाही ह्याचं उत्तर आज मला मिळालंय. पण स्वामी, तो कुठे? घरी परत येणार ना? माझ्या डोळ्यासमोर तो उभं राहणार ना? मी अजून किती दिवस त्याची वाट बघायची? सांगा ना स्वामी, माझं लेकरू परत येणार की नाही? विमला, काही प्रश्नांची उत्तरं वेळेआधी मिळाली तर माणूस ती पेलू शकत नाही. म्हणून श्रद्धा ठेव आणि थोडी सबुरी. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला गुरुपौर्णिमेला मिळतील. गुरुपौर्णिमेला? आधी आईच्या मनातलं लिही. विमला, कधी कधी काही निरोप फक्त माणसांपर्यंत पोहोचत नाही, तर ते त्याच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचतात. काही उत्तरं प्रवास पूर्ण झाल्यावरच मिळतात, पण त्याआधी तुला एक कार्य पूर्ण करायचं आहे, एक जबाबदारी पार पाडायची. ही चिठ्ठी? शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्यासी रूपात. त्याला पण मी त्यांना ओळखणार कसे? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. जन्मोजन्मींची ओळख?
म्हणजे काय म्हणायचं होतं बाबांना? कोण आहे तो युवक आणि त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? आणि ही चिठ्ठी त्यालाच का द्यायची? बाबा स्वतः ही चिठ्ठी देऊ शकत होते त्याला, पण त्यांनी ही चिठ्ठी माझ्याचकडे का दिली? तो युवक कोण आहे, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, मला काहीच माहिती नाही. तुम्ही सांगितलंय म्हणजे तो मला नक्कीच भेटणार. बाबांनीच मला शिर्डीत आणलं, त्यांनीच आणखी अनुभूती दिल्या. आणि आता ही चिठ्ठी ही काही कारणाशिवाय माझ्या हाती सोपवली नसणार. पण तो युवक कोण आहे, त्याला मी कुठे शोधू? आणि त्याला भेटल्यावर माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे? विमला, आता आम्ही सांगतोय तेवढंच कर. मनात जे काही साचलंय ते तुझ्या लेकरापर्यंत पोचू दे. सुंदरे, तिला लिखाणाचं साहित्य दे. आणते. स्वामी, पण माझ्याकडनं हे कसं शक्य आहे? का? मला लिहिता वाचता नाही येत. माझ्या मनात माझ्या लेकरासाठी खूप काही आहे, पण ते ह्या कागदावर लिहायचं कसं तेच कळत नाहीये. आईच्या मनातलं लेकरापर्यंत पोचायला अक्षर ओळख कशाला असायला हवी? आईची माया ही जगातली अशी भाषा आहे जी लिहिता वाचा न येणाऱ्यालाही समजते. कागद तुझ्या समोरच आहे. दौद आणि लेखणीला हात लावायची काहीच गरज नाही. फक्त तुझ्या लेकराला समोर बसवलंय असं समज आणि जे तुझ्या मनात आहे ते बोलत जा. फक्त बोलायचंय? स्वामीदेव सांगतायत ना, मग शंका कशाला? जिथे आपली ताकद संपते ना, तिथे गुरुकृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. बाळा, कुठे आहेस रे तू? 2 वर्षे झाली घर सोडून गेलास. आईचा विचार तरी करायचास रे. राग होता तर मला बोलायचं, माझ्याशी भांडायचं होतंस रे. पण घर सोडून का जायचं? तुला माहितीये का, रोज सकाळी उठल्यावर माझी सगळ्यात आधी नजर ताराकडे जाते. असं वाटतं आज तरी माझं लेकरू येईल. रात्री झोपताना असं वाटतं उद्या तरी येईल. दिवसा मागून दिवस गेले पण तू काही आला नाही. अहो, मन खरं असेल ना तर तिला लेखणी लागत नाही. गुरुकृपा स्वतःच तिचे शब्द लिहिते. तुझ्या वडिलांचा राग असेल तर राहू दे, घरावर राग असेल तर तोही राहू दे, पण मला इतकी मोठी शिक्षा नको करूस. एकदा परत ये बाळा, फक्त एकदा. मला तुला डोळे भरून बघायचंय. तुझ्या डोक्यावरून हात फिरवू देत, तुला जवळ घेऊ देत. तुला जायचं असेल तिथे परत जा, पण तुझी आई तुझी वाट बघते, हे विसरू नकोस. विमलाताई, अहो बघा, तुमचे सगळे शब्द कागदावर उमटले. विमला, विमला, विमला. ए, दशरथ, माझी बायको विमला दिसली का तुला कुठं? हो, मगाशीच त्यांना स्वामी स्थानाकडे जाताना पाहिलंय मी. काय? हो. स्वामी स्थानात विमला? इतक्या वेळेला सांगून सुद्धा तिथेच गेलीस विमला? मी बोललेलं सगळं? हो, तुम्हाला अक्षर लिहिता येत नाहीत ना, पण अहो स्वामी देवांच्या कृपेनं तुमच्या मायेनं ती अक्षर लिहिली गेली. माझ्या लेकरापर्यंत माझं हे बोलणं खरंच पोहोचेल ना स्वामी? विमला, आईच्या हृदयातून निघालेली हाक कधीच वाट चुकत नाही.
विमला, तुझा निरोप तयार झालाय. आता फक्त तो योग्य हातात पडण्याची वाट बघायची. शिवशंकर शंभो. कदाचित मी केवळ माध्यम असेल ही चिठ्ठी पोहोचवण्याचं. पण असं काय आहे या चिठ्ठीत की साईबाबांनी ही चिठ्ठी दिली असेल त्या युवकासाठी, आणि मी त्याला कुठे शोधू? स्वामी, माझ्या मनात जे होतं ते सगळं मी बोलले, पण माझा हा निरोप माझ्या लेकापर्यंत तुम्ही कसा पोचवाल? तुम्ही तर मला तो कुठे आहे हेही सांगत नाही आहात. मग ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत कशी जाणार? विमला, निरोप मनापासून निघाला की त्याला वाट दाखवावी लागत नाही. तो ज्याच्यासाठी असो त्याच्यापर्यंत नियती पोहोचवते. निरोप लिहिणारी आई आणि ते घेऊन जाणार माध्यम, आणि ज्याच्यापर्यंत पोचवायचं आहे ते लेकरू, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. पण गुरुकृपेने जोडलेली माणसं अंतराने कधीच दूर नसतात. साईबाबांनी सांगितलेला तो तरुण नेमका कुठे असेल? ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोहोचवायची, एवढंच काम बाकी आहे माझं. एकदा ही चिठ्ठी त्याच्या हातात दिली ना की मग मला शिर्डी सोडता येईल, माझ्या पुढच्या प्रवासाला जाता येईल. पण तो तरुण भेटणार कसा? एवढ्या मोठ्या शिर्डीत मी त्याला शोधू तरी कसं? मी का सारखा सारखा तोच विचार करते? ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय तेच मला त्याच्यापर्यंतही पोहोचवतील. आता तुला वाट दाखवावीच लागेल. स्वामी, कुणाला म्हणतायत? ही फांदी वाट दाखवणार? कसं शक्य आहे? स्वामींनी ती फांदी अशी अचानक का भिरकावली? मला वाटतं कुणाच्या तरी प्रवासाला दिशा देण्यासाठी स्वामी देवांनी ही फांदी पाठवली असणार.
वाऱ्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे कदाचित पडली असेल फांदी. आमचे भक्तात आमचे संकेत लगेच ओळखता यायला पाहिजेत. स्वामी माझ्याशी बोलत आहेत की शिवाशी? कोणत्या संकेताबद्दल बोलत आहेत स्वामी? आणि माझ्यासाठी असेल तर मी काय ओळखलं नाहीये? ही फांदी तर स्वामींनी आत्ताच. पहिला संकेत समजला नाही तर पुन्हा दाखवावाच लागतो. यावेळेस तरी संकेत ओळख. स्वामी, ही फांदी ही फांदी सुद्धा अगदी तशीच. एकदा फांदी पडली तो योगायोग असेल, पण पुन्हा तशीच फांदी. या मागे काही संकेत आहे का स्वामी? मी चुकीच्या वाटेने तर नाही जाते ना? वाट बदलावी का? फांदी पडणं हा फक्त एक योगायोग आहे का, की तुमचा काही संकेत आहे स्वामी? संकेत तर दिलाय, पण आता विश्वास ठेवून वाट बदलणार आहे की नाही? नाही, हा योगायोग नसू शकतो. दोनदा माझ्या पुढे तीच फांदी पडणं. तुम्हाला मला काही सांगायचं आहे का स्वामी? मी चुकीच्या वाटेने जात असेल तर मला योग्य वाट दाखवा स्वामी. सापडली, योग्य वाट सापडली. वाट? कुणाला वाट सापडली? विमला, आता तुझं काम होणार. माझं काम? तुझा निरोप पोचणार. स्वामी, माझा निरोप कुणापर्यंत? ही तर तीच चिठ्ठी होती. ती चिठ्ठी कुठे गेली? चिठ्ठी? चिठ्ठी कुठे गेली? अरे देवा, साईबाबांनी स्वतः माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती. ती चिठ्ठी त्या तरुणापर्यंत पोहोचवायची होती आणि मी ती चिठ्ठीच हरवली. कुठे पडली असेल? चिठ्ठी सापडली. स्वामी देवा, किती घाबरले होते मी. निरोप योग्य व्यक्तीच्या हातात पोहोचलाय आणि आता तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची वेळ जवळ आली.
हाक मारावी का? पण जवळ गेले आणि हा नाग माझ्यावरच झेपावला तर? अहो हो तुम्ही आधी दूर व्हा. काय? हो तुम्ही आधी दूर व्हा बरं का. दूर व्हा माझ्यापासून. शांत राहा, आलू नका. बाळा उदी ही केवळ राख नाहीये, हे सुरक्षा कवच आणि आमच्या कृपेची खूण आहे. वेळ आली की ह्याच उदीचा उपयोग तुला समजेल. हे काय? उदी, साईबाबांची उदी. ज्यांची वाट एक असते त्यांना भेटावंच लागतं. शिवशंकर शंभो.